करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 10वा. जगज्योतीना. समास 8वा. प्रचिती निरूपण नाम. श्रीराम समर्थ. आता प्रचिती म्हणजे काय? समर्थ सांगतात, जेव्हा आपल्याला स्वानुभव येतो, ज्या गोष्टीचा अनुभव येतो, ती गोष्टी म्हणजे प्रचिती आली समजते. एखादी गोष्टी चांगली काय वाईट काय जेव्हा त्याचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष येतो, त्याला प्रचिती असं म्हटलेलं आहे. आणि या प्रचितीवरचे आता समर्थांनी उदाहरणं दिलेली आहेत. त्याचं आपल्याला लक्षणं बघायचे आहेत, श्रवण करायचे आहेत, आठवायचं आहे. समास आठवाय प्रचिती निरूपण, नाही तर आपला हा आठवायचा प्रत्यक्षात. जय सद्गुरू. ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहेल ते हे शहाणे, ये रे वेडे दैन्यवाने, प्रचिती विन. जय सद्गुरू. समर्थ सांगतात, आता प्रचितीची लक्षणं ऐका. जो स्वतः अनुभव घेऊन, स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची वस्तूची पारख करतो, तो शहाणा समजावा, असं समर्थ सांगतात. आणि जे कोणी प्रचिती घेत नाही, अनुभव घेत नाही, आणि असंच विदाऊट गोष्टीची पारख न करता डायरेक्ट पुढे जे आहेत ते जे कोणी त्याची प्रचिती घेत नाहीत, ते वेडे आणि दैन्यवाने समजावेत. नाना रत्न नाना नाणी, परीक्षून न घेता हानी, प्रचित नेयता निरूपणी, बैसोच नये. म्हणजे नाना रत्ने अथवा नाना नाणी, जर त्यांचा आपण अभ्यास केलाच नाही, जर त्याची परीक्षण केलं नाही, तर आपण व्यर्थच होत. म्हणजे आपलं नुकसानच ठरलेलं, नुकसानच होईल. आणि ज्या निरूपणात वाक्याचा स्वानुभव प्रकट होत नसेल, तर तिथे ऐकायला बसूच नाही, समर्थ सांगतात. आपण काय करतो, आपला कुठेतरी फायदा होत असतो, तिथे आपण बसतो. जिथे फायदा होत असेल तिथेच बसावं, समर्थ सांगतात. प्रचिती येत असेल तर तिथेच बसावे. जिथे प्रचिती येत नसेल तिथे जाऊच नाही, बसूच नाही, आपला समय व्यर्थ घालूच नाही, समर्थ सांगतात. सुरंग शस्त्र दमून पाहिले, बरे पाहता प्रचितीस आले, तरी मग पाहिजे घेतले, जाणते पुरुषी. म्हणजे सुरंग शस्त्र दमून पाहिले म्हणजे घोडा व शस्त्र, विविध प्रकारचे शस्त्र आधी समजावून पाहिले पाहिजे. ते ठीक आहेत की नाही, बरोबर चालतात की नाही, आणि त्याची प्रचिती आल्यावर ती खरेदी करावी. इथे येड्या गाभल्याचे काम नाही. समजण्यात आयऱ्यागाऱ्याने खरेदी करू नये. ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी घेऊच नाही. समर्थाने उदाहरण सांगितलेलं आहे. ज्या क्षेत्रातला माहिती असेल तरच ते खरेदी करावे. बीज उगवेलसे पहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचित आलिया ऐकावे, निरूपण. समर्थाने दुसरं उदाहरण सांगितलंय. बीज उगवेलसे पहावे म्हणजे बीज उगवेल हे आधी पहावे. जर होत असेल तर द्रव्य घेऊन म्हणजे पैसे देऊन ते विकत घ्यावे, समर्थ सांगतात. तरी पुढे आणि जे निरूपण करतो त्यांची प्रचिती आली तरच तिथे बसा आणि ते निरूपण ऐका. देही आरोग्यता झाली, ऐसे जना प्रचित आली, तरी मग अगत्य घेतली, पाहिजे मात्रा. म्हणजे देही आरोग्यता झाली म्हणजे कोणत्याही आजारी माणसाला एखाद्या औषधाने रोग्याला बरे वाटून औषध प्राप्ती झाली तर लोकांची प्रचिती आली असे समजावे.
आणि प्रचिती आली तरच ते औषध त्या माणसाने घ्यावे, मागस्थाने घ्यावे. प्रचितीविना औषध घेणे तरी मग धडची विघडणे, अनुमाने जे कार्य करणे तोची मूर्खपण. समोर सांगतात, जर एखाद्या औषधाचा कुणाला अनुभव येत नसेल आणि जर तुम्ही ते घेत असाल तर ते तुम्ही स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेत आहेत. म्हणजे तुम्ही तुमची प्रकृती बिघडवून घेत आहात. आणि हे कुठलेही कार्य केवळ अनुमानाने करणे म्हणजे मूर्खपणा होय. समर्थ सांगतात, प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग जाणावे ठाकिले, देखत देखता. प्रचितीस नाही आले म्हणजे काही लोक किमयेने तांब्याचे किंवा लोखंडाचे सोनं करून देतो असं सांगतात. पण त्याच्या म्हणण्याची प्रचितीने घेता त्यांच्यावर आपण जो विश्वास ठेवतो, म्हणजे आपण बोलतो तांब्याचा सोनं करून देईल, हे विश्वास म्हणजे बघता बघता आपल्याला हा फसवणं होतं. आपण त्याच्यावर विश्वास ठेवत जातो. तर समोर सांगतात की जिथे प्रचिती येत नाही तिथे आपण बैसूची नाही. शोधून पाहिल्या विन काहीतरी एक कारण, होणार नाही निर्वाण, प्राणास घडे. म्हणजे कोणतीही गोष्ट पारखल्याशिवाय दुसरी गोष्टी कारणी लागत नाही, सत्कारणी लागत नाही. म्हणून प्राण मात्र प्राणावर बेतण्याची शक्यता असते. म्हणून अनुमानाचे कार्य भल्यांनी कदापि करू नये, उपाय पाहता पाये नेमस्त घडे. म्हणून चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करू नये आणि अनुभव न घेता कार्य केल्याने त्याचा अपायच निश्चित घडतो. उपाय होत नाही, अपायच होतो. पाण्यातील म्हशीची साठी करणे हे बुद्धीचं खोटी, शोधिल्या विन हिंपुटी होणे घडे. म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणे म्हणजे मूर्खपणाच होय. समोर सांगतात, जर आपण नीट तपास केलं नाही तर शेवटी खरेदी केल्याने कष्टीच व्हावे लागेल. जर नीट तपास नाही केला तर शेवटी कष्टी व्हावंच लागेल, दुःखी व्हावंच लागेल. समर्थ सांगतात, म्हणून काहीही कोणतीही गोष्ट घेताना 5 वेळा विचार करून घ्यावी, पारख करून घ्यावी आणि गरज असेल तरच ते घ्यावे. विश्वास घर घेतले ऐसे किती नाही ऐकले, मैदे मैदावे केले परी ते शोधिले पाहिजे. म्हणजे केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतले असं कोणी कधी ऐकलं आहे काय? याने मला सांगितलंय त्याच्यावर मी विश्वास ठेवून घर घेतलं. आधी कपटी माणसाने कपट केले तर ते आधी जाणून घेतले पाहिजे. शोधिल्या विन अन्न वस्त्र घेणे तेने प्राणास मुकणे, लटक्याचा विश्वास धरणे ह्याची मूर्खपण. म्हणजे नीट चौकशी न करता, नीट शोधल्या विन अन्न वस्त्र घेतल्याने प्राण्यास जीवाला मुकण्याची पाळी येते. म्हणून खोट्या माणसाचा विश्वास धरणे हा समर्थाने मूर्खपणा सांगितलेला आहे. संगती चोराची धरिता घात होईल तत्वता, ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे. म्हणजे चोराची संगती धरली तर निश्चितच घात होतो. नीट शोध घेतला तर हे लबाड कोण आहे हे कळून येईल. गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पहावे. म्हणजे खोटी नाणी करणारे, तांब्यांचे सोने करणारे, तसेच खरी पण अधिकाराशिवाय नाणी करणारे, हे फसवणूक करणारे, हे सर्व शोधून काढले पाहिजेत. जे गैरवापर करत आहेत
त्यांच्यावर विश्वास ठेवूच नाही समोर सांगतात आणि ते शोधून काढले पाहिजे त्यांना. दिवाळखोरांचा मांड पाहता वैभव दिसे उदंड परिते अवघे दोतांड बंड पुढे. म्हणजे दिवाळखोरांचा पसारा पाहिला की तिथे उदंड वैभव दृष्टीस पडते, पण वास्तविक ते सर्व तोतांड आहे आणि पुढे फजिती ठरलेलीच आहे. तैसे प्रचिती विन ज्ञान ते नाही समाधान करुणा बहुतांचा अनुमान अन्नित झाले. समज तैसे प्रचिती विन ज्ञान म्हणजे स्वानुभव नसताना ज्ञान सांगणे म्हणजे थोतांडच समजावे. आणि त्या व्यक्तीकडून खरे समाधान मिळत नाही, पण स्वतःचा अनुभव नसताना अनुमानाने ज्ञान सांगून तो अनेक जणांचे अनहित मात्र नक्की करतो. मंत्र यंत्र उपदेशिले नेणते प्राणिते गोविले जैसे झाकोनी मारिले दुःख नाहीत. म्हणजे अनुभव नसताना मंत्रयंत्राचा उपदेश करून अज्ञानी लोकांनी ते फसवतात आणि एखादं दुखण्या करून झाकून ठेवून नंतर मागावे तसा प्रकार होतो. वैद्य पाहिला परी कच्चा तरी प्राण गेला पोराचा येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. म्हणजे एखाद्याचा मुलगा आजारी असताना त्याने औषध उपचार करण्यासाठी वैद्य आणला, डॉक्टर आणला, पण तो वैद्य जर अर्धज्ञानी असेल, अर्धवट ज्ञान असलेलं असेल तर त्यामुळे त्याच्या औषधाने त्या पोराचा प्राण गेला, पण तिथे दुसऱ्यांचा काय उपचार चालणार. समोर सांगतात दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे तरी मग त्यासी साजे आत्महत्यारापण. म्हणजे एखादा माणूस दुखण्याने आतल्या आत झिजत चाललाय, पण वैद्याने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्यांना जर आपण लाजत असू तर त्याने आपलाच आपण घात करून घेतलाय असं म्हणावं लागेल. जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्या करते बुडाला येथे कोणाचा घात झाला बरे पहा. जाणीव आणि नेणीव तुम्हाला सांगतात, जो माणूस जाणता आहे, जाणत्या माणसाच्या गर्वाने अनादर करून नेत्याची संगत जो धरतो त्यामुळे तो माणूस बुडतो. आणि यात कोणाचा घात झालाय तो आपल्याला ओळखायचं आहे. पापाची खंडना झाली जन्मयातना चुकली ऐसी स्वयंप्रचित आली म्हणजे बरे. म्हणजे पाप सर्व नष्ट झाले आणि परत जन्मास यावे लागणार नाही अशी आपल्याला प्रचिती आली पाहिजे. परमेश्वरास ओळखिले आपण कोणासे कळले आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. म्हणजे परमेश्वराचे खरे स्वरूप स्वतः अनुभवाने जाणले तर आपण कोण याचाही अनुभव घेऊन आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांड कोणे केले कास यासे उभारिले मुख्य कर्ता सो ओळखिले म्हणजे बरे. म्हणजे ब्रह्मांडाचा कर्ता कोण, याची उभारणी कोणी केली आहे, ती कशी झाली आहे, त्याचा मुख्य कर्ता कोण, हे सर्व ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. येते अनुभव राहिला तरी परमार्थ का तो वाया गेला प्राणी संशय बुडला प्रचिती विन. समोर सांगतात या सर्व गोष्टीविषयी जर मनात संदेह असेल तर मग जो परमार्थ केला असेल तो वाया गेला असं समजावा. कारण प्रचिती नसेल तर माणूस संशयात बुडून जातो. हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम लटिके मानितो अधमोद्धम. यथार्थ जाणावा. म्हणजे येथे थोडक्यात परमार्थाचे वर्म सांगितलेले आहे आणि या खोटे आहे असं जर कोणी म्हणत असेल
तर माणूस अधम आहे असे जाणावं, आणि जो कोणी या वर्मास खोटं म्हणेल तो खरोखरच अधमोधम जाणावा. येथे बोलण्याची झाली सीमा, नेनात न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा, तू जानसी. मला सांगतात आता यापुढे काही बोलण्यासारखं उरलेलंच नाही. अज्ञान जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंत परमात्म स्वरूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. आणि हे सर्वोत्तम रामायण समर्थ जे सांगत आहेत ते असत्य नाही हे तू जाणतोस. माझे उपासनेचा बडीवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर, प्रभूस लगे. म्हणजे माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की खरं सत्य असेल तर ते लोकांनी सांगावे, आणि मी जर मिथ्या बोलत असेल, खोटं बोलत असेल तर मी दोष प्रभूला लागेल. म्हणून सत्याचे बोलिले, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायेत भावाचे शोधिले पाहिजे मूळ. म्हणून जे सत्य आहे तेच सांगितले जात आहे. खरा कर्ता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. तसेच माया कोठून व कशी उत्पन्न झाली याच्या मुलाचाही शोध घेतला पाहिजे. त्याची पुढे निरूपण, बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती सावध अंतकर्ण, गातरीचे घालावे. म्हणजे तेच निरूपण पुढे केले जाईल, आणि पूर्वी जे बोलत गेले आहेत तेच परत बोलावं लागत आहे. तरी श्रोत्यांनी सावधपूर्ण श्रवण करा असं समर्थ सांगतायत. सूक्ष्म निरूपण लागले, ते बोलिलेचे मागू ते बोलिले, श्रोत्यांचं पाहिजे उमजले म्हणून या. म्हणजे सूक्ष्म विषयाचे निरूपण करायचे असल्याने श्रोत्यांना ते नीट समजून उमजून म्हणून पूर्वी बोललेलेच फिरून बोलणे भाग पडत आहे. प्रचित पाहता निकट, ओढवणे जाती परिपाठ, म्हणून हे खटपट करणे लागे. म्हणजे स्पष्ट आणि सूक्ष्म अनुभवाचा विचार केला की रूढीचे खंडन होते, म्हणून एक खटपट करावी लागते. परिपाठाचे जरी बोलिले तरी प्रचित समान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे. म्हणजे जनरूढीप्रमाणे बोलावे तर स्वानुभवामुळे प्राप्त होणारे समाधान कधीच मिळत नाही, आणि प्रचितीचे समाधान मिळावे म्हणून प्रयत्न केला की जनरूढीशी विरोध भासतो. ऐसे साकळी दोही कडे, म्हणून बोलिलेचे बोलणे घडे, दोन्ही राखून या कोडे, उकलून दाऊ. अशा दोन्ही प्रकारचे दोन्ही बाजूकडून अडचण उपस्थित होते, म्हणून बोललेच परत बोलणे लागत आहे. आणि आता दोन्हीचे रक्षण करून हे कोडे उकलूनच दाखवूया. परिपाठ आणि प्रचित प्रमाण, दोन्ही राखून निरूपण, श्रोते परम विचक्षण, विवृत पुढे. म्हणजे जनरूढी आणि अनुभव या दोन्हीचे प्रमाण राखून निरूपण केले जाईल, आणि विचारवंत श्रोत्याने त्याचे पुन्हा पुन्हा मनन करावे, श्रवण करावे. परिपाठ आणि प्रचित प्रमाण, दोन्ही राखून निरूपण, श्रोते परम विचक्षण, विवृत पुढे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे प्रचिती निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.